शिरपूर आमच्या हक्काचं, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। शिरपूर आमच्या हक्काचं, शिरपूर आमच्या हक्काचं, बाळासाहेब भगवान की जय। शिरपूर आमच्या हक्काचं, शिरपूर आमच्या हक्काचं, दिगंबर जैन धर्म की जय, दिगंबर जैन धर्म की जय। हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। गुजरातियों की दादागिरी, गुजरातियों की दादागिरी, गुजरातियों की दादागिरी, गुजरातियों की दादागिरी। शराब पीकर मंदिर में आना मना है, मना है। शराब पीकर मंदिर में आना मना है, मना है। जैन कल्याण बोर्डाची स्थापना झालीच पाहिजे, जैन कल्याण बोर्डाची स्थापना झालीच पाहिजे, जैन कल्याण बोर्डाची स्थापना झालीच पाहिजे। जागीव्रती ब्रह्मचारीवरची हत्या सहन केल्या जाणार नाही। जागीव्रती ब्रह्मचारींवरची अत्याचार सहन केल्या जाणार नाही। जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिरपूर बचाव आंदोलन तुम्ही करतायत, नेमकं काय कारण आहे याच्यामुळे? अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे शिरपूर येथे विद्यमान आहे। त्या ठिकाणी एकाच मूर्तीबाबत वाद मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्या मंदिरात 42 मूर्त्या आहेत। 42 मूर्त्यापैकी एकाच मूर्तीबाबत वाद सुरू असताना श्वेतांबरी समाजाकडून अन्य मूर्त्यांवर आता हक्क समजला जात आहे, ते त्यांच्यावर अतिक्रमण होत आहे। त्या अतिक्रमणा करत असताना आमच्या त्यागीवर, व्रतीवर, ब्रह्मचार्यावर सातत्याने हल्ले होत आहेत। दारू पिऊन लोक आणले जात आहेत, त्यांवर पोलीस प्रशासन काम करत नाही, त्यांना अटक करत नाही, त्यांची वैद्यकीय तपासणी होत नाही आणि आमच्या महिलांना त्या ठिकाणी धक्केबुक्की होती, त्यांच्याबाबत सुद्धा कुठली कार्यवाही होत नाही। 30-30 हजाराचा मोर्चा वाशिम येथे काढण्यात आला। 15 ऑगस्टला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं, पण त्याची सुद्धा दखल घेतली जात नाही आणि या सगळा प्रशासनाचा दुर्लक्ष प्रशासनाला अतिशय महाग पडणार आहे। या सगळ्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिगंबर जैन समाज अतिशय नाराज आणि क्षोभाला प्राप्त झालेला आहे। त्यामुळं हे प्रशासन जे आहे दुर्लक्ष करण्याचं मूळ कारण प्रशासनाचे मंत्री मंगल प्रभाजी लोढा यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्याच निर्देशामुळे प्रशासन आमच्यावर अन्याय आणि दुर्लक्ष करत आहे। खोट्या केसेस आमच्या व्रती लोकांवर दाखल करत आहेत। घटनास्थळी जे लोक नव्हते त्यांची नावं त्या ठिकाणी FIR मध्ये दाखल केली जात आहेत आणि या सर्व त्रासाला कंटाळून आता वाशिम येथला मोर्चा आणि उपोषण याची दखल न घेतल्यामुळे राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन करण्याचं आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि मानस प्रमाणात केलेलं आहे। सर एक प्रश्न समाजाकरता सर एक प्रश्न असा आहे, जे मंत्री आहे लोंढा यांनी तुम्ही सांगितलंय की त्यांना कोणत्याही मंत्रिपदा देण्यात येऊ नये, भारतीय जनता पार्टी त्यांना स्थान देऊ नये, नेमकं त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? पक्षाने का कारवाई करत नाही आतापर्यंत? पक्षाने काय करायचंय ते आम्ही सांगायची आवश्यकता नाहीये। विधानसभेच्या निवडणुका तुम्हाला जर जिंकायच्या असतील तर काय करायचं हे उपाययोजना तुम्हाला सगळं माहित आहे। आमच्या तोंडून ते वळवून घ्यायची आवश्यकता त्यांना पक्षाला आवश्यकता नाहीये। पक्ष हा सुसमजदार आहे, सगळं समजतंय त्यांना काय करायला पाहिजे, परंतु त्यांनी जर ते समजून घेतले नाही वेळीच तर त्याचे परिणाम त्यांना विधानसभेच्या निवडणुकानंतर दिसतील। तर संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक याच्या संदर्भामध्ये पण तुम्ही तक्रार केलेली आहे, काय कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर? सरळ त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हायला पाहिजे, कारण की जो माणूस दारू पिऊन येतोय त्याच्या वक्तव्यामध्ये तो स्पष्ट म्हणतोय की मला पोलीस निरीक्षक काय शकत नाही, त्या माणसाचं नाव त्याच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही जर काही करत नसाल तर शेवटी अन्य काही पर्याय आमच्याजवळ उरलेला नाहीये। आता ह्या निदर्शनाचा हा फक्त त्यांना एक इशारा आहे, त्या इशाऱ्यातून त्यांनी सर्व काही समजून घ्यावं। कारण हा आंदोलन तुमच्या या जिल्ह्यामध्ये पुरताच आहे का पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन तुम्ही करणार? यापूर्वी सांगितलंय की हा फक्त संभाजीनगर वरून सुरुवात आहे। 7 तारखेला कोल्हापूर, 9 तारखेला सांगली, 12 तारखेला बुलढाणा,
त्यानंतर अमरावती, पनवेल या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणि प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयापुढे हे आंदोलन आमचं होणार आहे. बरं, या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं की या संदर्भात? याप्रमाणे आमच्या शेकडो निवेदन महाराष्ट्रात त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्यांच्या कानावर हे सगळं टाकलेलं आहे. परंतु आमच्या या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यामुळे हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला पत्करावा लागलेला आहे. तुमची मागणी पूर्ण नाही झाल्यास पुढची काय भूमिका असणार? विधानसभेच्या निवडणुकानंतर त्यांना त्याचे परिणाम जे काय आहेत ते दिसून येतील. त्याबाबत आम्ही अधिक बोलू शकत नाही. आपलं नाव सर? माझं नाव व्ही. मनोहरकर, विश्वस्त, अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरपूर आणि अध्यक्ष दिगंबर जैन सेवा समिती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हाधिकारी समोर समस्त जैन समाजाचं आंदोलन चालू आहे. नेमकं कारण काय सर याच्या मागे? त्याचं एक कारण असं आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये मूळ निवासी दिगंबर जैन समाजाचं मंदिर आहे. त्याच्यावर गुजराती श्वेतांबर जैन समाज जे अतिक्रमण करत आहे आणि अतिक्रमणाच्या माध्यमातून जे दहशत माजवत आहे ती दहशत संपुटात आणणं आणि त्याच्यावरती संपुटात आणण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी. दुसरा, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मूळ निवासी दिगंबर जैन समाज खेडोपाडी विखुरलेला आहे आणि हा शेती वगैरे करणारा समाज आहे. या समाजाची स्थिती सुद्धा चांगली नाही आहे. तर असं असताना या समाजाच्या विकासासाठी आतापर्यंत शासनानं कुठेही लक्ष दिलेलं नाही. सर्व समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ झालेले आहेत. काल जसं सोनार समाजासाठी सुद्धा केलं, यापूर्वी लिंगायत समाज, धनगर समाज अशा सर्व समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ केलेली आहेत. तशीच त्याच धर्तीवर जैन समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व्हावं. राजस्थान, मध्य प्रदेश आदी अनेक राज्यामध्ये जैन समाजासाठी कल्याण बोर्डाची स्थापना केलेली आहे. त्या पद्धतीने त्या कल्याण बोर्डाची सुद्धा स्थापना व्हावी ही सुद्धा आमची एक मागणी आहे. सर, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यास पुढे काय करणार? या आता सध्या आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करायची मोहीम चालू केलेली आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला दिगंबर जैन समाज मंत्रालयावर धडक. आपलं नाव सर? ब्रह्मचरी तात्या.